एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, हे जे काय आहे हे लोकांना आवडतंय आवडत नाहीये. काही लोक त्यांचे समर्थक तर म्हणतात हे केलं ते बरोबरच केलं, काही लोक त्यांचे विरोधातले कार्यकर्ते ते म्हणतात यांनी गद्दारी केलेली आहे. ऑपरेशन टायगर म्हटलं तर याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे खरे वाघ आहेत असं मान्य केलं होईल ना. आणि त्या आहेच ना, ऑपरेशन टायगर म्हणतात म्हणजे सगळे टायगरच आणलेले नाही की जे आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडे होते. हा एक त्यातला भाग आहे का वाघ वाघांकडेच गेलेले आहेत. हे 6 खासदार फुटताना ते काही फक्त पैशासाठी जातात किंवा काही आमिषाने जातात असं नाही, तर त्यांना जी वागणूक तिथे मिळते किंवा कुठेतरी आपला से नाही असं जे दिसतं त्यातनं लोक दुरावले जातात. की शिंदेची ताकद वाढणं, उद्या त्यांचे 6 खासदार वाढले तर त्यांचे 7 आणि 7 13 खासदार होतील. भाजपच्या राज्यात 9 आहेत. म्हणजे राज्यातला मोठा पक्ष खासदारांचा कुठला होईल पार्लमेंटमधला, तर एकनाथ शिंदेचा जर झाला तर उद्या त्यांचा एखादा मंत्री होईल आणखीन त्याच्यातनं. त्यांची बाजू प्रबळ होणं, उद्या ते दावेदार असणार 29ला भारतीय जनता पक्षाच्या जवळ शिड्डू लोकून उभे राहायला, ती पण चिंता भाजपला आहे. अध्यक्षांनी पहिल्या दिवशी जो शोक प्रस्ताव सादर केला, या शोक प्रस्तावामध्ये जे काय भाष्य केलं, मराठी भाषेची जी काय त्यांनी दिंडवडे उडवले असंच म्हणायला लागेल. खरं तर समाज बांधवांवर लोक त्यांच्यावर तुटून पडले, त्यांनी मराठीचे दिंडोडे काढले म्हणूनच तुटून पडले, ते योग्यच आहे. पण त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे त्याच्यात ते म्हणतायत आणि दावा करतायत गिरे तो भी टांग ऊपर सारखा की मी यापूर्वी कामकाज चालवलंय, अनेक भाषणं केली आहेत. जर त्यांची अनेक भाषणं मी म्हणतोय तसं संशोधकांनी लेखी भाषणं त्यांची काढावीत, त्यांनी जी वाचली ती त्यात अशाच मराठीच्या चुका आहेत आणि त्याच्यावर पुन्हा ट्विट करावं, त्यांना पुन्हा त्याच्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायची वेळ यावी. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. पावसाळी अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्यामुळे हे खरोखर पावसाळी अधिवेशन आहे असं वाटायला लागलेलं आहे. मात्र त्याआधी ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्या 2 घटनांचा देखील उल्लेख आजच्या या एपिसोडमध्ये करणं आवश्यक आहे. आणि त्या 2 घटना अर्थातच ऑपरेशन टायगर आणि त्यानिमित्तानं नंतर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची झालेली भाषणं, त्यांचे झाले मेळावे आणि त्या मेळाव्यामध्ये ते काय बोलले या सगळ्या विषयावर आपल्याला बोलायला लागेल. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी जी काय घटना घडलेली आहे त्याचे परिणाम जे आहेत ते जाणवायला लागले. अखेर अध्यक्षांना त्या विषयावरून माफी मागावी लागलेली आहे. या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सुरुवात करूया आपण ऑपरेशन टायगरची. अखेर झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ऑपरेशन टायगर गेले वर्ष दीड वर्ष चालू होतं, होणार आहे म्हणता म्हणता ते अखेर झालं. शिंदेना हवे असलेले 6 खासदार त्यांना मिळाले, त्यांच्या गळाला ते लागले. कशा पद्धतीने लागले, काय लागले याच्यावरती वेगळी चर्चा होईल किंवा वेगळं चर्चा होतच राहील ती कायमस्वरूपी. ती 50 खोक्याला लाभले की उद्धव ठाकरेंवरती नाराज झाले म्हणून लागले, त्यांचं नेतृत्व कमजोर ठरतंय म्हणून लागले. या विषयावरती आपल्याला सतत चर्चा होतच राहणार. परंतु लोकांच्या दृष्टीने अशा पद्धतीने एका पक्षातून निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, हे जे काय आहे हे लोकांना आवडतंय आवडत नाहीये. लोकांनी म्हणजे काही लोक त्यांचे समर्थक तर म्हणतात हे केलं ते बरोबरच केलं, काही लोक त्यांचे विरोधातले कार्यकर्ते ते म्हणतात यांनी गद्दारी केलेली आहे. तुमचं काय नेमकं मत आहे? हे 2 गोष्टी अशा आहेत की राजकारणामध्ये म्हणजे युद्धात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य आहे तसं राजकारणात ते मानलं जातं. आणि कसं असतं, तुम्ही ग्लास अर्धा आहे का ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे तुम्ही कसं बघता त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे अगदी प्रत्येकाचं विश्लेषण वेगळं असलं तरी आपण रेग्युलर रिपोर्टिंग करणारे लोक किंवा त्याचं काही एक विश्लेषण करू पाहणारे लोक म्हणून जर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय की येणाऱ्या काळात निवडणुका कुठल्याही नाहीत आणि पुढच्या लोकसभेला आपली स्थिती सुरक्षित राहावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रत्येकजण आपला स्वार्थ बघतो. आणि मी नेहमी या सगळ्या विश्लेषणामध्ये सांगतो की त्या राजकारणाचे पदर उलगडून दाखवताना त्या व्यक्तीचा स्वार्थ काय आहे हे जर लक्षात घेतलं तर ती राजकीय डेव्हलपमेंट किंवा घडामोडी ज्या आहेत त्या समजायला सोप्या जातात. जसं तुम्ही म्हणालात गेले काही दिवस ते ऑपरेशन टायगर वगैरे म्हणायचं. आता एकीकडे ऑपरेशन टायगर म्हटलं तर याचा अर्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे खरे वाघ आहेत असं मान्य केलं होईल ना. आणि त्या आहेच ना, ऑपरेशन टायगर म्हणतात म्हणजे सगळे टायगरच आणलेले नाही की जे आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडे होते. हा एक त्यातला भाग आहे की जे आपण विसरता कामा नये. दुसरं असं की जर उद्धव ठाकरेंकडे वाघ आहेत सगळे तर मग शिंदेकडे कोण आहेत का वाघ वाघांकडेच गेलेले आहेत. तर हे सगळे खेळ जे आहेत ते शब्दांचे खेळ आहेत. ऑपरेशन टायगर म्हणतायत त्याला, परंतु ते गेले साधारणपणे एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तेव्हापासून जे सुरू आहे. त्याचं कारण असं की ठाकरे पितापुत्रांनी म्हणजे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी पूर्ण लक्ष मुंबईवर केंद्रित केलं होतं. कारण त्यांना माहिती होतं की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली परिस्थिती चांगली नसणार आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंनाही बरोबर घेतलं गेलं आणि तरी देखील त्यांचा पराभव झाला मुंबई महापालिकेत.
म्हणजे मुंबई महापालिकेची सत्ता अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या हातनं गेली आहे. शिवसेना जी बाळासाहेबांची जी त्यांची शिवसेना आहे त्यांच्या हातनं गेली आहे आणि आता भारतीय जनता पक्ष तिथे प्रबळ झालेला आहे. तर त्याची चिन्ह त्यांना दिसत होती विधानसभेच्या निवडणुकांपासून, म्हणूनच त्यांनी मुंबईवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि महाराष्ट्रातले इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुलनेने दौरेही केले नाहीत, लक्षही दिलं नाही, प्रचारही केला नाही, ते वाऱ्यावर सोडल्यासारखं झालं. आता ते सांगतात आम्ही इथे दौरा केला, तिथे दौरा केला, परंतु आज सुद्धा एकनाथ शिंदे ज्या प्रकारची मेहनत करतात किंवा त्यांचे चिरंजीव पण फिरतात महाराष्ट्रावर आणि त्यांची लिडरशिप पुढे आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत ते लक्षात घेतले तर आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी काही महाराष्ट्र बिंदून काढलेला नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे बघताना मुंबई वगळता कुठे फार लक्ष दिलं नाही, त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागले. हा एक भाग. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणामध्येच या फुटीची बीजं आहेत आणि तिथल्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना असं वाटतं की आपले नेते आपल्याला वाऱ्यावर सोडतात. त्याच्या अगेन्स्ट एकीकडे पूर्वी अजित पवार आणि त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे ज्या प्रकारचे दौरे सगळ्या राज्याच्या सर्व भागात करतात ते बघता आपले नेते येताना दिसत नाहीत. कुठेतरी अगदी पोरकेपणाची भावना नसली, कारण उद्धव ठाकरे काय किंवा एकनाथ शिंदे काय त्यांच्याकडचे नेते तसे स्वयंसिद्ध नेते आहेत, तरी देखील आपले नेते आपल्याकडे येत नाहीत, कुठल्या प्रकारची रसद पुरवत नाहीत. हे सगळं लक्षात घेऊन उद्या एकनाथ शिंदेकडे गेलं तर आपल्याला असं वाऱ्यावर सोडलं जाणार नाही हे जर त्यांना वाटलं असेल तर. आणि दुसरी गोष्ट, 6 खासदार नवातले फुटले, 2/3 मेजॉरिटी आहे, त्यामुळे त्याला काही कायदेशीर प्रॉब्लेम आलेला नाही. पण तरी देखील हे 6 खासदार फुटताना ते काही फक्त पैशासाठी जातात किंवा काही आमिषाने जातात असं नाही, तर त्यांना जी वागणूक तिथे मिळते किंवा कुठेतरी आपला से नाही असं जे दिसतं त्यातनं लोक दुरावले जातात. आणि ह्याचा विचार अतिशय गांभीर्याने मला वाटतं उद्धव ठाकरेही करतील. आता त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष हे आपलं यश सांगतील, एकनाथ शिंदे हे अपयश सांगतील. दुसरीकडे एकनाथ शिंदे प्रबळ होताना भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात चिंता वाटायला लागलेली, कारण ते फार मोठं काही सेलिब्रेशन करताना दिसत नाहीत उद्धव ठाकरेंची लोक फुटल्यामुळे. ते त्यांचे एक प्रवक्ते रोज बोलतात संजय राऊत बोलल्यावर, परंतु पक्ष म्हणून काय फार मोठं ज्युबिलंट वातावरण किंवा उत्साहाचं वातावरण भाजपमध्ये नाही. कारण असं की शिंदेची ताकद वाढणं, उद्या त्यांचे 6 खासदार वाढले तर त्यांचे 7 13 खासदार होतील, भाजपच्या राज्यात 9 आहेत. म्हणजे राज्यातला मोठा पक्ष खासदारांचा कुठला होईल पार्लमेंटमधला, तर एकनाथ शिंदेचा जर झाला तर उद्या त्यांचा एखादा मंत्री होईल आणखीन त्याच्यातनं. त्यांची बाजू प्रबळ होणं, उद्या ते दावेदार असणार 29ला भारतीय जनता पक्षाच्या समोर शेड्यूल होऊन उभे राहायला, ती पण चिंता भाजपला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा पक्ष कमकुवत होताना त्यांची आणखीन काही मतं ट्रान्सफर होतील का एकनाथ शिंदेकडे, हा एक चिंतेचा विषय असू शकतो भाजपच्या दृष्टीने. त्यामुळे शिंदे प्रबळ होत जाणं हे काही भाजपला सुद्धा फार मानवण्यासारखं नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरीकडे जे खासदार गेलेत त्यांनी आपापला स्वार्थ पाहिला, प्रत्येकाची काही कारणं वेगळी असतील जाण्याची, पण त्याचा परिणाम काय होतोय ते एकनाथ शिंदे प्रबळ झालेले आहेत, ते भाजपसमोर मोठ्या आणखीन कणखरपणे लढायच्या याने उभे राहू शकतात. आणि उद्धव ठाकरेंची सेना दुबळी झाली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी जी आगपाखड चालवली, गद्दार आहेत, पैशाने विकले गेलेत, 25 कोटी दिलेत, पण त्यांच्यातच भांडणत मंत्री होण्यासाठी आता हे करायचं आहे का पुन्हा बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाळकर गेलेत, त्यांच्यात भांडणं होतील, त्यांचंही उद्या खच्ची होतील, महाराष्ट्राचं नुकसान करतात, हे सगळं त्यांना आत्ता आठवायला लागलंय. कारण असं की डिफीट इज फॉलोड बाय ब्लेम सारखं अशा वेळेला ब्लेम गेम होतो आणि मग त्यातनं 6 माणसं फुटून गेली म्हटलं तर खापर कोणावर फोडणार, तर ते लक्षात येत नसल्यामुळे आता त्यांच्याकडनं हे त्राग्याची भाषा केली जाते आणि हे राजकारणात आपल्याला कायम बघायला मिळतं. निश्चितपणे उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरे आखलेले आहेत आणि ते जातात त्याच्या वेळेला हे खासदार म्हणतात की आता दौरे आखून काय उपयोग आहे, अशा पद्धतीची त्यांची प्रतिक्रिया येते आहे. त्याचबरोबर ते काय मेळावे झाले आता, शिवसेना 60 वर्ष पूर्ण झाली शिवसेनेला. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून ही शिवसेनेची स्थापना केली होती. हळूहळू ते हिंदुत्वाकडे झुकले होते. मात्र ना मराठी माणूस त्यांच्या बरोबर राहिला असं म्हणता येईल एका बाजूला, ना हिंदू त्यांच्या बरोबर राहिला असं ते एका बाजूला म्हणता येईल. कारण मतांची जर एकंदरीत टक्केवारी पाहिली किंवा एकंदरीत मतं मिळालेली संख्या पाहिली तर उद्धव ठाकरेंना सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई महापालिका गेल्यामुळे मराठी मतं पण तितकीशी मिळालेली दिसत नाही. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली होती. दुसऱ्या बाजूला जी मतं त्यांना मिळाली होती, ज्या भागामधून त्यांना मतं मिळाली होती, ती भाग बहुतांश हे मुस्लिम बहुल भाग होते आणि तिथून त्यांना मतं मिळाल्यामुळे ते तरले, अशी परिस्थिती कागदोपत्री तरी तशी दिसते आहे आणि वस्तुस्थिती पण तीच असावी. तर हे सगळं पाहताना हिंदुत्वाकडे गेलेली, मराठी माणसाकडून हिंदुत्वाकडे गेलेली शिवसेना कुठेतरी भरकटली, म्हणून हा फटका बसला असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे, कारण ते ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले आणि दोन्ही काँग्रेस बरोबर गेले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, त्यानंतर ते मुंब्र्याला गेले. मी मुंब्र्याला यापूर्वी का आलो नाही अशी भाषा केली, त्यांचा उल्लेख जनाब उद्धव ठाकरे असा होऊ लागला मुख्यमंत्री असताना, तशी पोस्टर लागली. त्यामुळे आज कुठेतरी मुस्लिम लांगुल चालन करणं किंवा जे काही तथाकथित स्युडो सेक्युलरिस्ट भूमिका जी आहे काँग्रेसची
किंवा राष्ट्रवादीची त्या प्रकारची भूमिका घेणं हे उद्धव ठाकरेंनी केलं, म्हणून त्यांचे काही हिंदू मते निश्चित लांब गेली असतील. कट्टर शिवसैनिकांना हे आवडलं नसणार कदाचित. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही जे म्हणताय की जर असं ऑब्झर्वेशन किंवा अभ्यास असेल तुमचा की जर मुंबई महापालिकेत सुद्धा मुस्लिम बहुल भागांना त्यांना जास्ती मतं मिळाली, त्याचं कारण असं आहे की मुस्लिम मतदार, आज आपण हिंदू मुस्लिम अशी विभागणी किंवा कास्ट अनालिसिस करत नाही कास्ट बेस इलेक्शनचं कधीही मी, पण तरी देखील हे वास्तव नाकारता येत नाही की आज देशभरातले मुस्लिम नागरिक किंवा मुस्लिम मतदार हे अतिशय स्ट्रॅटेजिकली टॅक्टिकल वोटिंग करतात आणि जे लोक मोदींना हरवू शकतील त्यांना मतं देऊ, भले मग ते उद्धव ठाकरे का असेना, अशा प्रकारची भूमिका घेतात. हे आतापर्यंतच्या 2-3 इलेक्शनमध्ये उघड झालंय. म्हणजे मागची लोकसभा असो, विधानसभा असो किंवा आत्ताची महापालिकेची निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, तिथे जे मोदींना किंवा भाजपला हरवू शकतील त्यांच्या बाजूला आम्ही जाऊ असं सरळ सरळ गणित दिसतं आपल्याला जमिनीवर. आणि तसं झालं असेल आणि आत्ताच्या BMC किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर उद्धव ठाकरेंना मुस्लिम बहुल भागातनं मतं मिळाली असतील तर कदाचित पुढच्या वेळेला ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा, कारण ती मतं त्यांच्याकडे राहणार नाही. कारण उद्धव ठाकरे भाजपला हरवण्याच्या स्थितीत जर पुढच्या वेळी नसले तर कदाचित ती मतं आणखीन कुठे शिफ्ट होऊ शकतात. त्यामुळे ती उद्धव ठाकरेंची वोट बँक नाही, त्यांनी आपल्या मूळ वोट बँकपासून लांब गेला तर तो परिणाम आहे. म्हणून त्यांनी एकीकडे हिंदुत्वही सोडलं होतं, दुसरीकडे तथाकथित सेक्युलर भूमिका घेतली, काँग्रेस NCP बरोबर गेले, त्याचे परिणाम भोगायला लागले. हे एक त्याचं विश्लेषण होईल. दुसरीकडे आत्ता परवाच्या मेळाव्याचं तुम्ही म्हणालात त्यात त्यांची भाषा काय होती की मी हवं तर राजीनामा देतो, मी पद सोडतो, कुणीतरी शिवसैनिकाने ती सांभाळ, पण तो कट्टर असावा, त्याचं रक्त शिवसेनेचं असावं. तर हे तपासणार कसं? आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत तुम्ही आहात म्हणूनच ते डिबॅकल झालंय असं जर सगळ्यांना वाटत असेल तर तुम्ही जे राहुल गांधींच्या बाबतीत काँग्रेसमध्ये झालेलं आहे की G23 नावाने तो गट आला, मोठे नेते होते, त्यांनी काय ठरवलं, एक पत्र दिलं सोनिया गांधींना भेटून, काही नेत्यांनी आणलं की तुमच्या मुलाच्याकडनं काय होणार नाही काँग्रेस रिवाईव्ह, तुम्ही डेमोक्रॅटिक इलेक्शन घ्या, जो अध्यक्ष होईल त्याच्या मागे पक्षाचं बळ उभं करा, संघटना उभी करा, पक्ष रिवाईव्ह होईल. सीताराम केसरी असताना 5 वर्ष सरकार चालवलं होतं नरसिंहरावांनी. ते सांगूनही सोनिया गांधी एकत्र, कारण पुत्रप्रेम आडवं आलंय. तसंच आत्ता इथे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जरी जाहीर सभेत म्हणले असले मी सोडू का, कुणीतरी सांभाळा, पण ते अटी काय घालतात, तो खरा शिवसैनिक असू दे, मग त्याचं रक्त शिवसैनिकाचं असू दे, तपासणार कोण तर मीच तपासणार, मग ते त्याला निगेट करतील. दुसरीकडे त्यांचे प्रवक्ते सांगतात टीव्हीच्या डिबेट्समध्ये की संजय राऊत आहेतच ना मोठे नेते, आज ते चालवतातच ना, पण संजय राऊतांना सर्वाधिकार नाही आहेत. सर्वाधिकार हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना. आणि ती फक्त शिवसेनेचीच का अवस्था आहे, एकनाथ शिंदेच्या सेनेत आता तेच होऊ घातले, एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हेच चालवणार आहेत. भारतीय जनता पक्षात मोदी, शहा दिल्लीमध्ये आणि फडणवीस चालवणार. शरद पवारांच्या पक्षात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार चालवणार. जयंत पाटील कुठे काय बोलतात गेले काही काळ, शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष ते दिसतात कुठे, रोहित पवारच रोज बोलताना दिसतात. इथंही अंतिम आठवडा प्रस्ताव मागच्या सेशनला रोहित पवारांना मांडायला सांगितला होता आणि त्यांनी फक्त अजित पवारांच्या मृत्यूबद्दल त्या अंतिम आठवडा प्रस्तावात अख्खं मतप्रदर्शन केलं, कुठेही राज्याचे इतर प्रश्न घेतले नव्हते. सगळ्या पक्षांमध्ये एकचालकांवरती कुटुंबाचा पक्ष, 2-4 लोकांचा पक्ष अशी स्थिती आहे. म्हणतात ते आमच्या लोकशाहीतल्या पक्षात विकेंद्रितपणे लोकशाही, पण ती प्रत्यक्ष कारभारामध्ये दिसत नाही. आणि म्हणूनच आज शिवसेनेवर जी वेळ आली आहे त्यातनं त्यांनी धडा घेतला नाही तर त्यांची जी वोट बँक तुम्ही म्हणताय, त्यांना मुस्लिम बहुल भागातनं मिळालेली मतं किंवा त्यांचा ट्रॅडिशनल वोट बेस नसलेली, ती जर गेली तर पुढच्या वेळी त्यांची अवस्था खूप दिवळेल आणि त्याचं पर्यवसान कुठेतरी एकनाथ शिंदे आणखी स्ट्रॉंग होण्यात होईल असं मला वाटतं. आता एकनाथ शिंदेनी जी पत्रकार परिषद घेतली परवाच्या दिवशी 6 खासदारांना बरोबर घेऊन, त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की हे धनुष्य बाणाच्या चिन्हावरती पुढच्या वर्षी निवडणूक लढवतील आणि जिंकूनही येतील. याचा दुसरा अर्थ असा होतो की भाजपाच्या समोर हे लोक काही ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि त्यावेळेला भाजपाने ते उमेदवार उभे केले होते, म्हणजे यावेळेला ती उमेदवारी ॲडव्हान्समध्ये एकनाथ शिंदे स्वतःकडे घेऊ पाहत आहेत. एक, याचा अर्थ ते भाजप नेतृत्वाला आव्हान देत आहेत का? दुसरीकडे ते म्हणतात की 13 खासदार आता माझे आहेत, त्यामुळे तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे केंद्रात मंत्रिपद मागायला देखील मोकळे झालेले आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खुणावत आहे, हे काय लपून राहिलेलं नाहीये. या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ शिंदेची नजर नेमकी काय आहे? नाही, मुख्यमंत्रीपदी ते यापूर्वी होते 2.25 वर्ष आणि त्या राज्यामध्ये जो नेता काम करतोय ते उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्रीपदावरनं मुख्यमंत्रीपदावर जावं ही इच्छा कोणाची नसेल, प्रत्येकाची असते. अजित पवारांची होती, सुनेत्रा पवारांची असणार आणि त्यात काही वावगं नाही. इच्छा असण्यात वावगं काही नाही, महत्वाकांक्षा असण्यात वावगं काही नाही, पण ते होण्यासाठी आमदार संख्या खूप लागते. आज त्यांचे 13 खासदार झाल्यानंतर त्या प्रमाणात मला आमदारकीची तिकीट द्या हा दावा केला जाऊ शकतो. जसं केंद्रात मंत्रिपद मागितलं जाऊ शकतं तसं पक्ष स्ट्रॉंग झाल्यामुळे ते मागितलं जाऊ शकतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते ज्यावेळेला फॉर्म्युला कुठल्याही 2 पक्षात 3 पक्षात सीट शेअरिंगचा होतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रेक्षकांनाही हे मी सांगतो पुन्हा की ज्या सिटिंग MPs असतात किंवा ज्या निवडून आलेले आता लोकप्रतिनिधी आहेत त्या जागा बदलल्या जात नाहीत ना. ABC कॅटेगरीमध्ये निवडून आलेले ते ठेवले जातात.
मग हारलाय पण कमी मार्जिनने हारलाय, तो राहतो. तर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा लढती जिथे झाल्या त्याच्यात एकनाथ शिंदेच्या 2 नंबरला आले असते तिथे भाजपचा प्रश्नच येत नाही. म्हणजे त्या जागा ऍडिशनल जिंकायची त्यांना संधी आहे. प्लस आता 13 खासदार जे आहेत ते 13 खासदारांच्या सीट त्यांना मिळणार आहेत. त्या मजबूतीने आणणं, भले त्या मशालीच्या ऐवजी त्यांना धनुष्यबाणावर आणायचे, पण भाजपची मदत असणार अलायन्स पार्टनर म्हणून. त्यामुळे ते त्यांचा दावा प्रबळ करत चाललेली ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याच्याबाबत खरी चिंतेची बाब जी आहे ती भारतीय जनता पक्षाला करायची आणि ते दिसतेय त्यांच्या वर्तनातून स्पष्टपणे दिसते. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष स्ट्रॉंग करण्यात काही गैर नाही. उद्धव ठाकरे स्वतः जे जाहीर सभेत म्हणतात मी काय सोडू का वगैरे, त्या हाताश पातळीवर ते जर आले असतील तर त्याचा फायदा पुन्हा मी सांगतो एकनाथ शिंदेंनाच होईल लॉंग टर्म, असं आत्ता तरी दिसतंय. जेवढी शिवसेना विकेल तेवढा फायदा एकनाथ शिंदेंना होईल. आणि तशी स्पेस अवेलेबल काही प्रमाणात ग्रामीण महाराष्ट्रामधली, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथे जो शिवसेनेचा मूळ बेस आहे त्याच्यात विभाजन झालं तर काही प्रमाणात एनसीपी आणि काही प्रमाणात काँग्रेस सुद्धा रिवाईव्ह व्हायला मदत होईल. कारण तो ट्रॅडिशनल भाजपचा वोट बेस नाहीये. तिथे त्या पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. पण या दोन्ही पक्षांमध्ये आज शरद पवारांची शारीरिक स्थिती आणि आजारपण आणि वय आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची कन्या किंवा रोहित पवार हे काय महाराष्ट्र बिंदून काढत नाहीत. ती मतं गार्नर करायला किंवा आपल्या पेटीत घेण्यासाठी किंवा झोळीत घेण्यासाठी. आणि काँग्रेसमध्ये तशा प्रकारचं नेतृत्व नाही राज्यव्यापी की जे जाऊन ती मतं आपल्याकडे ओढून आणेल, खेचून आणेल. आणि तो थोडासा ऍडव्हान्टेज भाजपला काही प्रमाणात आहे आणि शिंदेंना आहे असं मला आत्ता वाटतं. निश्चितपणे आपण येऊया थोडंसं पावसाळी अधिवेशनाकडे. पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे सोमवारपासून. आज 3रा दिवस आहे, आपण रेकॉर्ड करतोय तो 3रा दिवस आहे. आता ह्या 3 दिवसामध्ये विरोधी पक्ष नेहमीप्रमाणे जो काय तो दुर्बळ आपल्याला दिसतो आहे. विरोधी पक्षाचं अस्तित्व गेले 3 दिवस तर फारसं काय सभागृहामध्ये एखाद दुसरा सभात्याग करण्याच्या पलीकडे काय फारसं दिसलेलं नाही आहे. मात्र सत्तारूढ पक्षांमध्येच गदारोळ झालं, म्हणजे संघर्ष झालेलं काळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे एका लक्षवेधीच्या विषयावरून. दुसरीकडे सत्तारूढ पक्षामध्ये अंतर्गत नाराजी जी आहे ती काल उफाळून आलेली पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जी चर्चा होती त्यांनी सभागृह रोखून धरलं होतं 15-20 मिनिटं जवळपास. कारण अधिकाऱ्यांचं होतं, मंत्र्यांचं होतं आणि त्यांना सभागृह चालून द्यायचं नव्हतं. मात्र ते अखेर चाललं. हे एकीकडे दिसत असताना दुसरीकडे अध्यक्षांनी पहिल्या दिवशी जो शोक प्रस्ताव सादर केला, या शोक प्रस्तावामध्ये जे काय भाष्य केलं, मराठी भाषेची जी काय त्यांनी दिंडवडे उडवले असंच म्हणायला लागेल खरं तर. कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठी जे त्यांच्या समोर हातामध्ये कागद होता तो कागद त्यांनी वाचला आणि तो वाचताना त्यांनी मराठीची जी लक्तर अक्षरशः वेशीवर टांगली. कारण तुम्ही आणि मी मराठी आहोत, आपल्याला किमान मराठीमध्ये आपण शिकलेलो नसू तरी किमान आपल्यासमोर जे लिहून दिलेलं आहे ते तरी नीट वाचलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा असते. दीनानाथ मंगेशकरांना ते दीनदयाळ मंगेशकर म्हणतात. आशा भोसलेंच्या संदर्भामध्ये बोलताना देखील आशा भोसलेंच्या बद्दल त्यांचे काहीतरी वेगळे शब्द तयार होतात. म्हणजे आता हे सगळ्याचं केलं तर ज्या समाज माध्यमांमध्ये आलंय 26-27 चुका त्यांनी या भाषणामध्ये केल्या आणि हे त्यांच्याकडून निश्चितपणे अपेक्षित नव्हतं. राहुल नार्वेकर असं मराठी नाव धारण करणाऱ्या अध्यक्षाकडून, जो सर्वोच्च स्थानी बसलेला आहे, त्याच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र आहेत. आज त्यांनी त्याबद्दल माफी देखील मागितलेली आपण पाहिलेली आहे. मात्र त्यांनी काय म्हटलं की माझ्यासमोर आलेली प्रत होती ती अस्पष्ट होती, त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका होत्या म्हणून माझ्याकडून काहीतरी चुका झाल्या, अदरवाईज मला देखील मराठीचा तितकाच मोठा अभिमान आहे जितका तुम्हाला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी आपल्या हातून चूक झाली हे काय ते प्राप्त म्हणजे अगदी खुल्या मनाने मान्य करताना दिसत नाहीयेत. तांत्रिकदृष्ट्या ते चूक मान्य करतायत आणि मग दिलगिरी देखील व्यक्त करतात. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, म्हणजे भावना दुखावल्या आहेत की नाही याची पण त्यांना कदर नाही असं फारसं दिसतं आहे. मी हे थोडेसे हार्श शब्द वापरतो आहे, त्याचं कारण असं आहे की आपली भाषा मराठी आहे आणि मराठीचा दिंडवडे आपल्याच तोंडातून आपण काढतो आहोत याबद्दल त्यांना जराही त्यांना थोडंसं वाईटही वाटत नाहीये आणि क्षमा मागावी खुल्या दिलाने असंही देखील वाटत नाहीये. आणि त्यामुळे मराठी माणसाच्या मनात जो काय राग आहे या सगळ्या गोष्टीबद्दलचा तो माझ्या बोलण्यातून व्यक्त होतोय. तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की राहुल नार्वेकरांची भाषण म्हणजे त्यांनी जे सांगितलं आज दिलगिरी व्यक्त करताना, कारण त्यांनी जे मराठी भाषेचे दिंडवडे काढले परवा, त्या दिवशी मी नव्हतो इथे, मुंबई बाहेर होतो आणि ते भाषण प्रत्यक्ष लाईव्ह मी ऐकलेलं नाहीये. परंतु त्यातल्या ज्या चुका आहेत ना त्याच्यामध्ये आत्तापर्यंत नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासनं मला जे ऑब्झर्वेशन आहे ते असं आहे माझं की ते जनरल कारभार करताना सभागृहाचा व्यवस्थित मराठी बोलतात. म्हणजे ते मराठी त्यांना येतं, मी हे खपवून घेणार नाही किंवा या प्रकारचं ते मराठी बोलतायत, व्यवस्थित हाऊस चालवत आहे. पण अभ्यागत कक्षामध्ये अभ्यांगत कक्ष म्हणतात. तेच सांगतोय की मुळामध्ये त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं असल्यामुळे त्यांना अनेक शब्दांच्या विषयी क्लॅरिटी नाही. जसं तुम्ही आणि मी हिंदी किंवा इंग्रजी बोलायला लागलो म्हणजे कलोक्युअल पार्लन्समध्ये आपण एखादा धडा वाचला तर वाचू, पण आपल्याला त्या शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन किंवा उच्चार, तर प्रोनाऊन्सिएशन की प्रोनाऊन्सिएशन इथपासनं आपली सुद्धा इंग्रजी काही फरडं इंग्रजी असं नाही किंवा हिंदी आपण फार अस्खलित बोलतो अशातला भाग नाही. आपण कामचलाऊ हिंदी बोलतो, हिंदी सिनेमे बघतो त्यामुळे.
तर आपली काही फरडं हिंदी किंवा इंग्रजी नसतं, हे आपण मान्य केलं पाहिजे. तसं राहुल नार्वेकर ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ते हाऊसचं कामकाज चालवण्यापुरतं ते बोलू शकतायत, पण जेव्हा जेव्हा शोकप्रस्ताव असतात किंवा अभिनंदनाचे प्रस्ताव असतात, एखादा सदस्य रिटायर होतो ते ज्यावेळेला लेखी गोष्ट वाचतात त्यावेळेला त्यांच्या वाचण्यामध्ये अनेक चुका असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं मराठीचं अज्ञान आणि मराठी भाषेचं फार अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं शिक्षण झालंय असं वाटू नये अशा प्रकारचं त्यांचं मराठी असतं, हे वारंवार लक्षात आलंय. त्या सर्वोच्च स्थानावरती बसलेल्या व्यक्तींनी ते व्यवस्थित समजून घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं, नाही, ही अपेक्षा असणार ना नाही, सर्वसामान्य माणसाची. म्हणूनच ना की आज जो प्रसंग ओढवला की ज्यातनं त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली, ती व्यक्त करतानाही ते काय म्हणाले ते मी सांगतो. भावना वगैरे दुखावल्या नाही म्हणाले, ते म्हणाले कोणाचं मन दुखलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तर मन दुखलं असेल असंही आपण मराठीत म्हणत नाही, पण त्याचं मराठीत इतकं दुबळं आहे हेही कुठेतरी त्यांनी आज पुन्हा सिद्ध केलंय. बरं, दुसरी गोष्ट, त्यांना जे पुन्हा प्रश्न विचारला अजय चौधरींनी शिवसेनेच्या, ते गटनेते आहेत आणि त्यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला भाषण लिहून देणारा, म्हणजे तुम्ही जी चुकीकडे निर्देश केला की दीनानाथ मंगेशकर स्वर्गीय यांचं नाव दीनदयाळ असं घेणं, तर ही तर फॅक्च्युअल मिस्टेक आहे ना. मग तुम्हाला लेखी भाषण कोणीतरी दिलं, त्याच्यामध्ये ही चूक करणाऱ्यावर काय कारवाई केली तुम्ही? तर त्याचं कुठे उत्तर दिलेलं नाहीये. चला चला विषय संपला म्हणून हा विषय पुढे गेला, परंतु तुम्ही म्हणताय अशा 26 चुका, 27 चुका, 25 चुका, म्हणजे लिहिणाऱ्याच्या चुका, ते वाचणाऱ्या नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. कोणाच्या भावना किंवा मन दुखलं असेल तर त्यांच्या भाषेत, तर ती दिलगिरी व्यक्त केली आहे त्यांनी. परंतु असं भाषण लिहिणाऱ्या दीनानाथांचं नाव दीनदयाळ करणाऱ्या तर कारवाई काय, याचं उत्तर दिलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणताय तो लॉंग टर्म उपाय की पुढे भविष्यात त्यांच्याकडनं अशा चुका होऊ नयेत म्हणून त्यांनी रीतसर आपण सभागृहात जे शब्द उच्चारणार आहोत लेखी तरी त्याची रिहर्सल करण्याची गरज आहे. कारण त्यांना लेखी दिलेलं भाषण आत्तापर्यंत मागची पण जर, म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की राज ठाकरे किंवा हे लोक ज्यांना टीकाच करायची अगदी निवडून, म्हणजे जसं आपण ज्याला छिद्रान्वेषी म्हणतो तसं हा काय छिद्रान्वेषी प्रकार नाही. काल टीका केली तो समाज बांधवांवर लोक त्यांच्यावर तुटून पडले, त्यांनी मराठीचे दिंडोडे काढले म्हणूनच तुटून पडले, ते योग्यच आहे. पण त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे त्याच्यात ते म्हणतायत आणि दावा करतायत गिरे तो भी टांग उपर सारखा की मी यापूर्वी कामकाज चालवलंय, अनेक भाषणं केली आहेत. जर त्यांची अनेक भाषणं मी म्हणतोय तसं संशोधकांनी लेखी भाषणं त्यांची काढावीत, त्यांनी जी वाचली ती त्यात अशाच मराठीच्या चुका आहेत आणि त्याच्यावरून पुन्हा ट्विट करावं, त्यांना पुन्हा त्याच्याबद्दल काहीतरी वक्तव्य करायची वेळ यावी. कारण असं की दिलगिरी व्यक्त करताना अशी कंडिशनल करणं हे काही उमद्या मनाचं लक्षण नाही, ती तशी केली आहे हे निश्चितपणे. आपण त्या दुसरा विषय आपला तो सत्ताधाऱ्यांचा गोंधळ होता आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जो काही संघर्ष पाहायला मिळाला होता त्या संदर्भामध्ये काय सांगताय? ते सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळालाय ते अगदी ऑब्व्हियस आहे. त्याचं कारण असं की त्याचे 2-3 भाग आहेत की माध्यमांच्या पातळीवर आज इतक्या प्रकारची मेजॉरिटी आहे सत्ताधारी पक्षाकडे, ज्याला पाशवी असा शब्द आपण वापरतो जनरली, तशा प्रकारची आहे. म्हणजे इतकं बहुमत आलं तर काय होतं, तर सदाचारी लोक पशुवत वर्तणूक करायला लागतात. म्हणजे अतिशय धचोटपणे आपल्याला जे हवं त्या प्रकारे आपण सगळं मंजूर करू या पद्धतीने आता कारभार होताना दिसतो. कारण विरोधक कमालीचे दुबळे झालेले आहेत आणि विरोधक दुबळे होतात तेव्हा काय होतं, तर सत्ताधारी पक्षातले लोक त्यांची पिसं काढायला लागतात. मुनगंटीवार विरोधी पक्षनेत्यांसारखे दरवेळेला बोलतात, ते रागवतात विरोधी पक्षनेता म्हणलं की ते एक सजग आमदार म्हणून काम करतात. तुम्ही जे म्हणतात सचिव उपस्थित नसतात, सहकाराचे सचिव नव्हते, अदृश्य गॅलरी आहे, भास्कर जाधव बोलले, पण सुधीर मुनगंटीवारांनी त्याच्यावरनं वक्तव्य केलं आणि परत मागणी केली की जर अधिकारी इतके मुजोर होणार असतील तर काय, कारण कृषी सचिव बसलेत पण सहकार सचिव नाही, दोघांनाही पगार तर सारखाच आहे, मग ते का बसलेले आहेत असाही त्यांनी मुद्दा मांडला. तर सत्ताधारी पक्षामधले लोक उडीदोडी काढतात आणि भांडण करतात, कारण प्रश्न निधी मिळण्याचा पण आहे, त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पण आहे, त्यांच्या भागातले प्रश्न सुटण्याचा आहे. आणि आपलं सरकार असून आणि इतकं बहुमत असून जर लोकांच्यात नाराजी असेल तर ह्याचा गांभीर्याने सरकारने विचार करायला पाहिजे. अन्यथा लोकशाहीमध्ये जनता जनार्दनच सगळ्यात शेवटचा शब्द असतो, ते त्यांना दिसेल. समान नागरी कायद्यावरून काल देवयानी फरांदे आणि भाजपचा आणि तिकडे राष्ट्रवादी सना मलिक, म्हणजे केवळ मुस्लिमांची बाजू केवळ काँग्रेसच घेते किंवा समाजवादी पार्टीच घेते असं दाखवू नये, म्हणजे असं दिसू नये म्हणून सना मलिक मुस्लिमांची बाजू घेण्याकरता उभ्या राहिल्या आणि त्याचा कुठेतरी आपल्या सहकारी पक्ष असलेल्या भाजपशी त्यांचे खटके उडाले. हे काल सभागृहामध्ये दिसून आलं आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाने काल घेतलेला पाहायला मिळाला. एकंदरीतच हा सगळा जो काय विरोधाभास आहे हा वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर जो काय परिस्थिती निर्माण होते, ही दरी वाढत जाईल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला अजिबात वाटत नाही ही दरी वाढत जाईल. त्याचं कारण असं की सुनेत्रा पवारांची यापूर्वीची भाषणं ऐकली तर त्यांनी त्यांची सेक्युलर भूमिका इन कोर्ट सिकेरी अवतरणातली की ज्याच्यामध्ये ते मुस्लिम समाजाला वारेवर सोडू इच्छित नाहीत हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. आणि ज्या आमदार सना मलिक आहेत त्या नवाब मलिक यांच्या कन्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या धर्मातल्या महिलांवरच एक प्रकारे रोख आहे की बहुपत्निकत्व हे फक्त मुस्लिम समाजात आहे का, तर नाहीये.
इतरही समाजात आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही, त्याच्यावर जास्ती आक्षेप घेता असं त्या म्हणाल्या, तर त्यांच्या दृष्टीने ते गैर नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा पक्ष यांच्यात हे जरी मतभिन्नता असली आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी एकूण महायुतीच्या कारभारावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण सत्तेच्या गुळाला हे सगळे चिकटतात लोक. सत्ता हे सगळ्यात मोठा अडेझिव्ह असतं, ते एकत्र आणणारी गोष्ट असते. तेव्हा सत्ता जाईपर्यंत म्हणजे तुटेपर्यंत दोरीत ताणतील असं मला वाटत नाही. पण मतभिन्नता असतील, जसं समान कार्यक्रम असतो किमान समान कार्यक्रम, तसं किमान समान वैचारिकतेवर ते एकत्र आलेले आहेत. म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला हिंदुत्व 100% मान्य अशातला भाग नाही, पण ज्या प्रमाणात हिंदुत्वाला हेट करण्याची भूमिका काँग्रेस किंवा अगदी काही वेळेला शरद पवार घेतात तशी अजित पवार घेत नव्हते, ही पण वस्तुस्थिती आहे. पण मुस्लिमांना वाऱ्यावर सोडणार नाही ही पण त्यांची भूमिका आहेच ना. म्हणजे रेशीम बागेमध्ये नागपूरच्या अधिवेशनाला सगळ्यांना बोलत होते, ते अजित पवार काही ना काही कारण सांगून जात नव्हते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे सदाभाऊ खोत किंवा अशा अलायन्स पार्टनर जे आहेत ते जातात तिथे, हे जात नाहीयेत. हे त्यांचं वेगळं पण त्यांनी टिकवलेलं आहे. म्हणजे महायुतीमध्ये आहोत पण आमचा रंग वेगळा आहे, तो त्यांनी टिकवला आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून सना मलिक यांनी देवयानी परांदे यांना उत्तर दिलं. देवयानी परांदे यांची भाजपची भूमिका आहे, ती सगळ्यांना माहिती आहे काय आहे. ती एकूणच बहुपत्निकत्व, मुस्लिम पर्सनल लॉ किंवा शरीयतचा कायदा या सगळ्याच्या विषयात. त्यामुळे सना मलिकांनी त्यांचा डिफेन्स केला स्वतःच्या भूमिकेचा आणि ती भूमिका मांडली की फक्त मुस्लिम धर्मात नाहीये बहुपत्निकत्व, तर त्यात काय फारसं वावगं नाही आणि त्याचा महायुतीच्या एकीवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. निश्चितपणे मंडळी, आपण पाहिलं की सत्तेचं जे काय अदेसिव्ह आहे, अदेसिव्ह म्हणण्यापेक्षा चुंबक ज्याला आपण म्हणतो, हे सत्तेचं चुंबक सगळ्यांना एकत्र आणून ठेवतो, भले ते वेगवेगळ्या विचारांचे असले तरी देखील. आणि तेच जे चुंबक आहे तेच शिवसेनेच्या 6 खासदारांना एकनाथ शिंदेकडे घेऊन आलेलं आहे. म्हणजे शिवसेना शिवसेनेमध्येच आलेली आहे. मग ते भले ठाकरेंकडून शिंदेकडे आले असले तरी आहेत शिवसेनेचे. त्यामुळे सत्तेचं चुंबकत्व कसं खेचून घेतलं जातं हेच आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र ह्याचा थोडासा हा आठवडा जो गाजला आहे तो अध्यक्षांनी केलेल्या मराठीच्या भाषणाची किंवा चिरफाडीबद्दलचा, आणि त्याच्याबद्दल जो राग व्यक्त होतो आहे तो अत्यंत योग्य असाच आहे. आणि अशा पद्धतीने राग व्यक्त झाला तरच कुठे मराठीची जी काय अस्तित्व आहे, ज्याला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठीला, आणि तो जर टिकवायचा असेल तर अशा पद्धतीची मराठी बोलणाऱ्यांवरती कोरडे ओढलेच पाहिजेत. मग ते समाज माध्यमातून असू देत किंवा प्रत्यक्ष असू देत, हे निश्चितपणे व्हायला पाहिजे. मंडळी, तुमचं देखील काय मत आहे हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. हा एपिसोड आमचा कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.